टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। सोशल मीडियावरून राजकीय प्रचारासाठी करण्यात आलेल्या जाहिरातींचे प्रमाणीकरण न केल्याप्रकरणी 8 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यात पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांच्या पेजसह अन्य एका पेजला पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत। अन्य 3 मतदारसंघांमध्येही 5 जणांना अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावण्यात आल्या। प्रमाणीकरण न केल्यास या पेजवर बंदी येऊ शकते असे सूत्रांनी सांगितले। फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अर्थात पूर्वीचे ट्विटर यासारख्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करून राजकीय पक्ष तसेच उमेदवार प्रचार करत असल्याचं दिसून आलं आहे। या संदर्भात जिल्हा निवडणूक यंत्रणेने अशा प्रमाणीकरण न केलेल्या पोस्टला शोधून त्यावर कारवाई करण्याचे सुरू केलंय। त्यानुसार जिल्ह्यातील 4ही मतदारसंघांमधील 8 जणांविरुद्ध नोटिसा काढण्यात आल्या आहेत। या संदर्भात जिल्हा प्रमाणीकरण समितीने आपला अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवलाय। त्यानुसार या संबंधित नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर काहींना येत्या 1-2 दिवसांमध्ये नोटिसा बजावण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून टेलिकास्ट ब्रॉडकास्ट करण्यापूर्वी केबल नेटवर्क, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक खासगी FM चॅनल, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्यात येणाऱ्या दृकश्राव्य जाहिराती तसेच सोशल मीडिया, इंटरनेट, संकेतस्थळ, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या व्याख्येत बसणाऱ्या जाहिराती, बल्क SMS, रेकॉर्ड केलेले व्हॉइस मेसेज यांच्या प्रमाणिकीकरणाच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे। या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकीकरण आणि संनियंत्रण समितीकडे अर्ज करून प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला